नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सचिन्स मॅथमॅटिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 वर्ग समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 2.4चा आपण अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण 2.1, 2.2, 2.3 आणि आज आपण 2.4 बघणार आहोत. सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण कसं सोडवायचं, ABCच्या किमती कशा काढायच्या, तर ते बघणार आहोत. खूप सोपं आहे, फक्त सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.4मध्ये ABCच्या किमती काढायच्या आहेत. आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे, तर ABCच्या किमती काढायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असणार आहे सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवा. पहिल्यांदा आपण ABCच्या किमती कशा काढतात ते बघूया. बघा, ए म्हणजेच इथे एक्स वर्गच्या आधी तो सहगुणक म्हणजे ए म्हणजे 1. त्याच्यानंतर बी म्हणजे 7x, दुसरं चल 7x. 7xमध्ये काय बीची जी किंमत आहे ती -7 आहे एक्सच्या आधीचा. त्याच्यानंतर सी म्हणजे तिसरं चल म्हणजेच 5. बघा, या ABCच्या किमती आहेत. त्याच पद्धतीने इथे आपल्या ABCच्या किमती काढण्याच्या आधी समीकरण व्यवस्थित मांडणार आहोत. 2m वर्ग वजा 5m अधिक 5 बरोबर 0. म्हणून ए बरोबर 2, बी बरोबर वजा 5 आणि सी बरोबर अधिक 5. बघा, खूपच सोपं आहे. ABCच्या किमती आता काढलेल्या आहे. पुढचा आपला प्रश्न असणार आहे तो म्हणजे सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवणे. तर उदाहरण आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. जर का आपण एक गणित सोडवू शकलो तर मग कसेही गणित असेल, सूत्र माहिती असेल, ABCच्या किमती आधी याच्यामध्ये काढायच्या आहेत. ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 6 आहे आणि सी बरोबर 5 आहे. ABCच्या किमती काढल्यानंतर सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणाची किमती आपल्या काढायच्या, वर्ग समीकरणाची मुळे काढायच्या. तर सूत्र काय आहे, तर बीचा वर्ग वजा 4AC. बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा बीचा वर्ग वजा 4AC याची किंमत काढायची. वर्ग समीकरणाची मुळे काढण्याचे जे सूत्र आहे ते बघा, एक्स बरोबर वजा बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4AC छेदाला 2a ही सूत्र आहे. सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवणे किंवा वर्ग समीकरणाची मुले काढणे किंवा उकल काढणे सूत्र हे आहे. लक्षात ठेवायचं, एक्स बरोबर वजा बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4AC बरोबर 2a. म्हणून पहिल्यांदा आपण बीचा वर्गावर वजा 4AC ची किंमत करणार. बीचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग वजा 4AC म्हणजे 4 गुणिले 1 ए गुणिले सी बरोबर 5 बरोबर 6चा वर्ग 36 वजा 4 गुणिले 4 4 5 20 बरोबर 16. बीचा वर्ग वजा 4AC बरोबर 16. आता जे सूत्र आहे एक्स बरोबर वजा बी, तर त्या सूत्रामध्ये आपण टाकणार एक्स बरोबर वजा बी. बी काय तर 6 वजा बी अधिक वजा वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4AC म्हणजेच बीचा वर्ग वजा 4AC ची किंमत आपण काय काढले तर 16 आहे. 16 छेदाला 2a म्हणजे 1 बरोबर. म्हणून एक्स बरोबर वजा 6 अधिक वजा वर्गमुळात 16 छेदाला 2. बघा, आपल्याला हे काढायचे आहेत, मुले काढायचे आहेत किंवा उकल काढायचे वर्गमुळाचे.
पुढे जाऊया. बरोबर, वजा 6 अधिक वजा वर्गमूळात 16 म्हणजेच 4 छेदाला 2. बघा, तर वर्गमूळाची मूल्य आपल्याला काढायचे. त्याच्यासाठी प्लस मायनस एकतर अधिक असेल बघा, वर्गमूळाची मूल्ये कशी काढायचे इथपर्यंत आलो आपण. तर दुसरी किंमत पहिल्यांदा पहिले काढणार आहोत. वजा 6 अधिक 4 छेदाला 2 किंवा वजा 6 वजा 4 छेदाला 2. बरोबर, वजा 6 आणि 4 म्हणजेच वजा 2 छेदाला 2 किंवा वजा 10 छेदाला 2 म्हणजेच वजा 1 वजा 5. ही वर्ग समीकरणांची आपण मूल्ये काढलेली आहेत. बघा, वजा 1 आणि वजा 5 ही 2 वर्ग समीकरणांची मूल्ये आहेत. सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवणं अगदी सोपं आहे. त्याच्यासाठी कसं सोडवता येईल, त्याचे सूत्र माहिती असले. एक्स बरोबर वजा बी प्लस मायनस वर्गमुळात 20चा वर्ग वजा 4ac छेदाला 2. म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा EBCच्या किमती काढल्या. त्याच्यानंतर बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. त्याच्यानंतर सूत्राचा वर्ग म्हणून जी आपली एक्सची किंमत काढायची ती आपण काढली. ती काय आली, वजा 1 किंवा वजा 5. बघा, सर्व प्रश्न याच पद्धतीने सूत्राचा वापर करून सोडायचा आहे. सराव संच 2.4 कठीण असं काहीच नाही. EBCच्या याच्यामध्ये काय प्रश्न विचारला, EBCच्या किमती काढा. एका मार्कासाठी 1 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न असणार आहे. किंवा सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवा. तर तो प्रश्न 2 किंवा 3 ते 4 मार्क्सलाही विचारला जाऊ शकतो. त्यावेळी सूत्र माहिती असले पाहिजे, दुसरं काहीच नाही, कठीण असं काहीच नाही. मित्रांनो, कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.